मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 वर भीषण अपघात घडला असून पती पत्नी गंभीर जखमी झाले। ही घटना एमपीओ सेंटर तपासणी नाक्याजवळ दुपारी सुमारे 1:10 घडली। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 करिता मी नंदिनी बर्वे। माहितीनुसार सावनेरहून खापाकडे जात असताना मोटरसायकल यू-टर्न घेत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। या अपघातात देवराव बारा पात्रे आणि त्यांच्या पत्नी लताबाई बारा पात्रे गंभीर जखमी झाले। घटनेनंतर तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले। दोघांवर सध्या उपचार सुरू असून सावनेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। NTV 24 करिता नागपूरवरून पूनम बोरकर यांची रिपोर्ट। आज दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान चौकीच्या समोर एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला। जसा अपघात झाला त्याचवेळी माझे जे पोलीस कर्मचारी जे कर्तव्यावर हजर होते ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं की टू व्हीलरवरती एक पती पत्नी होते प्रौढ, त्यांना ते जखमी अवस्थेत होते। सध्याचा जो ट्रक चालक आहे तो पळून गेला, परंतु तो जे जखमी होते त्यांना माझ्या संपूर्ण हायवेच्या टीमने तात्काळ गाडीमध्ये स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं। तसेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आहे, त्यांना कॉलद्वारे माहिती देण्यात आली। ते तात्काळ तिथे हजर आले आणि जे गंभीर होते त्यातले जे पुरुष जखमी होते त्यांना तात्काळ हितेश बनसोड यांच्या ॲम्ब्युलन्सने सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले। परंतु त्यांची जी पत्नी होती त्यांना थोडा लागलेला होता आणि त्या पडलेल्या त्या रोडवरती, तर त्यांना माझ्या टीमने उचलून स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आपल्या रुग्णालयात दाखल केले। तर हे एक कर्तव्य आहे जे आम्ही बजावलेलं आहे आणि चौकीच्या समोर किंवा कुठेही आपल्या भागामध्ये कुठेही हायवेवर अपघात होता तर त्याची तात्काळ माहिती जर आम्हाला मिळाली तर आम्ही नागरिकांना तात्काळ मदत जितकी होऊ शकेल तितक्या तत्परतेने करू, याची आम्ही दखल घेतो आणि इथून पुढेही असे सहकार्य आपल्याकडूनही अपेक्षित आहे आणि आम्हाला योग्य वेळी तुम्ही जर कॉल केला तर आम्ही तुमच्या मदतीला नक्कीच जाऊन येऊ। आपला जो रोड आहे हायवेच्या हद्दीमधला, इथे सगळ्यात जास्त म्हणजे 99% अपघात जे आहे ते हेल्मेट परिधान न केल्यामुळे होतात। तर मी नागरिकांना असे आवाहन करते की त्यांनी घरातून तुम्ही बाहेर पडत असाल तर हेल्मेटचा वापर हा 100% करा, कारण की हेल्मेट न घातल्यामुळे छोटा जरी डॅश लागला तरी सुद्धा मृत्यूची संभावना ही 100% आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नाही तर संपूर्ण नागरिकांनी टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करावा आणि फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करून सगळ्या आपल्या ज्या ट्रॅफिकचे नियम आहेत त्याचे पालन करावे। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www